शुगर फ्री जांभूळ सरबत आरोग्यदायी आणि नैसर्गिक छान तजेतवानं वाटणारं जांभूळ सरबत मी तयार केलेलं आहे। इथे मी जांभळं अर्धा किलो आणलेले आहेत आणि जांभळांचं गर काढून घेणार आहे। तर नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, व्हिडिओ सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। छान मी सरबत तयार केलेला आहे। इथे सर्व जांभळांचं मी अशा पद्धतीने गर काढून घेतलेला आहे। छान बघू शकता, इथे सर्व जांभळांचं असं बी काढून टाकायचे आहे आणि एक रात्रभर मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे। फ्रीजमध्ये ठेवण्याचं कारण की छान असा सरबतला छान नैसर्गिक रंग येतो। इथे फ्रीजमध्ये काढून घेतली आणि अर्धी मी जांभळं ठेवली होती तर सुरीने कापून घेतली। इथे फ्रीजमध्ये ठेवलेली जांभळं छान असं बर्फ आणि थंडगार फ्रीजमध्ये ठेवण्याचं कारण म्हणजे आपल्या सरबतला छान असा रंग येतो आणि थंडगार असं बर्फासारखं गार सरबत तयार होतं। तर इथे मी मिक्सरचं भांडं घेते आणि आपण जे कापून ठेवलेले जांभळाचे तुकडे मिक्सरमध्ये टाकून घ्यायचे आहेत। छान बारीक वाटून घ्यायचं आहे। हे बघा, छान बर्फ झालेला आहे जांभळांचा। इथे आपण सरबत शुगर फ्री करणार आहोत, तर इथे मी काळं मीठ 1 चमचा टाकून घेते, जिरा पावडर 1 चमचा आणि अधिक छान चव येण्यासाठी मिऱ्याची पावडर टाकणार आहे अर्धा चमचा। छान बारीक वाटून घ्यायचं आहे। इथे बर्फाचे तुकडे पण टाकून घेते म्हणजे छान असं थंडगार आपलं सरबत तयार होईल। इथे छान बघा रंग आलेला आहे। इथे एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत छानपैकी। इथे गाळून घ्यायचं नाही आहे, तर आपण नैसर्गिक सरबत तयार करत आहोत कारण भरपूर प्रमाणात जांभळामध्ये फायबरसुद्धा आहेत। इथे 2 काचेचे ग्लास घेतलेले आहेत। मी इथे लाल तिखट आणि मीठ एका ताटलीमध्ये घेतलं गार्निशसाठी। आपण ग्लासला लिंबू चोळून घेऊया आणि त्यावर लाल तिखट आणि मीठ लावून घ्यायचं कारण सरबतला छान अशी चव येते। तर आपण गार्निश करून घेणार आहोत। दोन्ही ग्लासांना मी अशा पद्धतीने छान गार्निश करून घेतलं। खूप छान दिसतं आणि प्यायलासुद्धा खूप छान चव येते। तुम्ही बघू शकता, इथे ग्लासांना मी गार्निश केलं आणि इथे ग्लासांमध्ये मी अगदी निळं सरबत जांभूळ कलर आलेला आहे आणि त्यामध्ये मी ओतून घेतलं। छान तुम्हीही करून बघा, अगदी नैसर्गिक सरबत। त्यामध्ये मी आता बर्फाचे क्यूब टाकून घेणार आहे। छानपैकी रंग आलेला आहे आणि याच्यामध्ये बर्फाचे तुकडे टाकून घेणार आहे। अगदी नॅचरली शुगर फ्री, मी याच्यामध्ये साखर टाकलेली नाही। मीठ, जिरा पावडर, मिरी पावडर एवढंच टाकलेलं आहे आणि जांभळाचा ज्यूस
आणि त्यामध्ये आपण थंड पाणी टाकून घेणार आहोत आणि थंडगार असं आपलं सरबत तयार झालेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता खूप छान. इथे गार्निशसाठी मी छानपैकी लिंबूच्या फोडी लावून घेतल्या. तर या सरबत प्यायला जांभळाचा सरबत घरगुती असं मार्केटमध्ये जे मिळतं ते त्यात ऑर्गॅनिक सगळं केमिकलयुक्त असतं. जे आपण घरगुती बनवतो ते नॅचरली असतं आणि चवीलासुद्धा खूप छान आणि घरच्या घरी आपण बनवतो. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक शेअर करा. तोपर्यंत बाय बाय.